एक्सक्यूज मी. सॉरी एके सर, माझा चुकून धक्का लागला. आय एम सॉरी. नाही नाही, इट्स ओके. नाही, तुम्हाला लागलं नाही. छे छे. आणि तसे आता तुमचे धक्के सहन करायची सवय करायला लागणार आहे मला. सॉरी, समजलं नाही. धक्के माझ्यामुळे? हा म्हणजे बरं काम केलं तुम्ही तसं एपिसोड. खरं सांगायचं तर मला जरा धक्काच बसला, फ्रँकली स्पीकिंग. कारण काम करताना तसं काय फारसं जाणवलं नाही विशेष, पण बघताना चांगलं वाटलं. सॉरी, तुम्हाला धक्का लागला माझा? नाही नाही, चांगलं आहे ना, चांगलं आहे. तुमचं काम चांगलं होत असेल तर ते चांगलंच आहे ना, म्हणजे सिरियलच्या दृष्टीने. म्हणजे कसं आहे की आपल्यात कांटे की टक्कर होईल. मॅडम कसं आहे, स्पर्धा ना हेल्दी व्हायला पाहिजे. काय मी ना काम काम म्हणून करते. युद्ध, स्पर्धा किंवा टक्कर हे याच्यासाठी नाही करत. अच्छा, पण मी करतो ना, मी करतो. युद्ध, स्पर्धा, टक्कर. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, फायनली या सगळ्यात मीच जिंकतो. बघूया ना. चॅलेंज डायरेक्ट? नो नो, आत्मविश्वास. आत्मविश्वास. या एका एपिसोडमुळे तुमचा आत्मविश्वास एवढा वाढला? नाही, तो आधीपासूनच आहे माझ्याकडे. तुम्हाला आता दिसला एपिसोड मध्ये. मॅडम सहज तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण ज्या कॅमेऱ्यासमोर सगळे कलाकार काम करतो ना, त्या कॅमेऱ्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. कारण तो कधीच कोणाशी खोटं बोलत नाही, भल्या भल्यानं उघडं पाडतो. त्यातून मग माझ्यासारखा कॅमेरा कोळून प्यायलेला एखादा मातब्बर नट जर आपल्या समोर असेल तर जरा जास्तच समोरच्या कलाकारांना सावध राहायला हवं ना, असं मला वाटतं. मॅडम या कॅमेऱ्याचं ना माझ्यावरती नितांत प्रेम आहे. तुमच्या बाबतीत आहे का नाही ते अजून कळलेलं नाहीये ना. कारण काही असो, पण माझ्याकडे कॅमेऱ्याचा 20 वर्षांचा एक्सपिरियन्स, ज्याला आपण अनुभव म्हणतो, तो आहे. आणि तुम्ही जो तुमचा आत्मविश्वास म्हणताय ना, तो ढासळायला एक छोटंसं कारण सुद्धा पुरेसं होऊ शकतं मॅडम. पण 20 वर्षांचा अनुभव कुठे जाणार नाही, तो सतत तुमच्या बरोबर पाठीशी राहतो, हे मला तुम्हाला सांगायचं. कसं आहे ना, अनुभव मिळवण्यासाठी काम करावं लागतं. आणि मला आत्ता काम मिळाले, सो अनुभव पण मिळेलच की. मिळेल, नक्की मिळेल. आणि मी देईन ना तुम्हाला अनुभव. बघा तुम्ही, असा अनुभव देईन की काम करताना 10 वेळा विचार करावा लागेल. मॅडम